नरेंद्र जारोंडे, मी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा कायदेविषयक सल्लागार आणि स्वतंत्र मजूर युनियनचा राष्ट्रीय उपाध्यक्ष. सर, आपल्या या संपाचं जे आहे इथे संप जो केलेला आहे आपण, या संपाच्या बाऱ्यामध्ये आपण थोडीशी जानकारी द्या. तर या संपाची नोटीस आम्ही 10 डिसेंबर 2022ला दिलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये महावितरण कंपनीला आणि या राज्याला जास्तीत जास्त महसूल मिळवून देणारा जो काही मुंबईलगतचा विभाग आहे, त्याच्यामध्ये रायगड असेल, ठाणे असेल, भांडूप असेल, पनवेल असेल, तळोजा असेल, या विभागाला अडाणी या खाजगी उद्योजकाला देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने ज्या काही हालचाली सुरू केलेल्या आहेत, तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा संप पुकारलेला आहे. हा संप 0 तासापासून सुरू झालेला आहे आणि हा लाक्षणिक संप 3 दिवस चालणार आहे. आणि या लाक्षणिक संपानंतर हे जे खाजगीकरणाचं धोरण आहे ते जर थांबलं नाही तर 18 तारखेपासून परत बेमुदत संपाची आम्ही हाक दिलेली आहे. तुम्हाला या संपाच्या बाऱ्यात काही म्हणजे उत्तर दिलेलं नाही, तर आम्ही म्हणजे आपण बेमुदत संप करणार असं काही व्यक्तींनी सांगितलं, तर ते बरोबर आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे की हक्क हे लढून मिळत असतात, भीक मागून काही हक्क मिळत नसतात. संविधानाने हे आपल्याला हक्क दिलेले आहेत. हा सार्वजनिक उद्योग काही या राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारच्या नीतीने निर्माण झालेले नाही आहेत. हे सार्वजनिक उद्योग संविधानातून बाबासाहेबांनी निर्माण केलेले आहेत आणि संविधानाच्या माध्यमातून जर बाबासाहेबांनी निर्माण केलेले सार्वजनिक उद्योग जर नष्ट करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला हाणून पाडण्यासाठी या देशामधल्या केवळ वीज कर्मचाऱ्यांनीच नाहीत तर सर्व जनतेने सुद्धा पुढे येण्याची गरज आहे आणि लढ्याला निश्चितपणे यश प्राप्त होत असते हे इतिहासामध्ये सिद्ध झालेलं आहे. वीज कमी दरामध्ये देत असतात आणि आता जे अदानी कंपनी जर आली तर हे ते करेल का? सोशल जसं ज्या प्रकारे आपण सोशल कार्य करता तर तसं ते सोशल कार्य करेल का असं आपल्याला वाटते का? कृषी ग्राहकांना जी काही सबसिडी मिळते आहे ती सबसिडी बंद करण्याच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी केंद्र सरकारने संसदेमध्ये बिल आणलेलं आहे. त्या बिलालासुद्धा आम्ही विरोध करतो आहोत आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की LPGच्या संदर्भामध्ये काय झालं. LPGच्या संदर्भामध्ये जी काही सबसिडी होती ती आता बंद करण्यात आलेली आहे आणि आता फक्त 40 रुपये सबसिडी आपल्याला 1100 रुपयावर मिळते आहे. तीच परिस्थिती या राज्यामधल्या कृषी ग्राहकांवर होणार आहे. या राज्यामधल्या कोट्यावधी रुपयांची सबसिडी राज्य सरकार देते, परंतु जर ही कंपनी जर खाजगी उद्योजकाकडे आणि या अडाणीसारख्या लोकांकडे गेली तर अडाणी या कृषी ग्राहकांना का म्हणून सबसिडी देईल? ती सबसिडी देण्याची जबाबदारी तो का स्वीकारेल? म्हणून हा जो संप आहे तो कृषी ग्राहकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा हितासाठी आहे. मला असं वाटतं की याच्यापूर्वी अडाणींनी जे कार्य केले आहेत, BSNL कंपनीला विकत घेतले आणि आता ते कमी दरामध्ये त्यांनी पहिले फ्रीमध्ये सिम दिली, नंतर त्याचे चार्जेस जास्ती वाढवले. त्याच प्रकारे असं वाटते आम्हाला की तुम्ही जे आता BSNL कंपनी खरेदायची कोशिश करत आहे याच्यामध्ये सुद्धा ते त्याच प्रकारे कार्य करेल असं आपल्याला वाटते का? अगदी बरोबर आपण बोलले. असं म्हणतात की जेव्हा इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये चहा आणला तेव्हा त्यांनी चहा फुकटामध्ये वाटला. जिओनी सुद्धा त्याच प्रकारे या आपल्या देशामध्ये सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला लोकांना कमी दराचा आमिष दाखवायचा आणि एकदा मोनोपोली निर्माण झाल्यानंतर सव्वा दराने त्यांच्याकडून वसुली करायची. हे खाजगी भांडवलदार लोकांचा उद्दिष्ट आहे. खाजगी भांडवलदार लोक हे केवळ नफा कमवण्यासाठी असतात, ते काही जनतेला सेवा देण्यासाठी नसतात. म्हणून सव्वा 20 दर हे खाजगी उद्योजक आल्यानंतर या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये निश्चितपणे वाढणार आहे. खालच्या दर्जाचे जे कमी वर्गाचे जे लोक असतात, बेरोजगार लोक असतात, जे रोजचं कमवून आणत असतात आणि त्यांना जे इलेक्ट्रिक बिलची जे सवलत तुम्ही देता BSNLच्या वती आपल्या MSEBच्या वतीने, तर जसं म्हणजे तुम्ही सवलती देता त्यांना की स्टॉलमेंटच्या मार्गाच्या अनुसार, तर तसं हे अदानी कंपनी देऊ शकेल का? हे बघा, आपल्या घटनेमध्ये राज्य निदेशक तत्त्वे आहेत आणि राज्य निदेशक तत्वामध्ये हे नमूद करण्यात आलेले आहे की राज्य हे गरीब लोकांसाठी, आर्थिकदृष्ट्या जे गरीब आहेत, सामाजिकदृष्ट्या जे गरीब आहेत, त्या गरीब लोकांसाठी योजना राबवेल, त्यांना सवलत देईल, त्यांना सबसिडी देईल. हे सगळे धोरणं ही सरकारला लागू होतात, खाजगी उद्योजकांना ही धोरणं लागू होत नाही. त्याच्यामुळे आपण अपेक्षा करू शकत नाही की अडाणीकडे केवळ हा वीज उद्योगच नाही तर इतर उद्योग जेव्हा त्याच्याकडे जातील तेव्हा ज्या काही सवलती सरकारच्या संविधानाच्या कल्याणकारी राज्याच्या माध्यमातून मिळतात त्या सर्व साहजिकपणे बंद होणार आहेत.
म्हणजे जो कामगार वर्ग आहे, मजदूर वर्ग आहे, यांच्याकरिता याचा लाभ होणार नाही आणि असं आपल्या मताने. आणि हे फक्त जे आहे ते फक्त उद्योग वर्गांकरिताच अदानी अंबानी जे करत आहे, तर हे अशा प्रकारे यांनी आपला जो उद्योग केलेला आहे 1 रुपया दराने वगैरे वगैरे जो काही, तर याच्यावर आपलं मत काय आहे? हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांचे 2 शत्रू आहेत असं म्हटलेलं आहे आणि हे 2 शत्रू म्हणजे ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. आज आपण पाहतो आहोत की बाबासाहेबांनी भांडवलशाहीची आणि ब्राह्मणशाहीची व्याख्या केलेली आहे आणि बाबासाहेब म्हणतात की समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय नाकारणारी जी काही व्यवस्था आहे या देशामध्ये, त्याला आम्ही ब्राह्मणशाही म्हणतो. आम्हाला संविधानाच्या माध्यमातून समानतेचे हक्क दिलेले आहेत, परंतु खाजगीकरणाच्या माध्यमातून या देशातील सामान्य लोकांना, गरीब लोकांना, दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या लोकांना जे काही संविधानाने कल्याणकारी राज्याच्या माध्यमातून जे काही हक्क दिलेले आहेत, ते हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न आता ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हातामध्ये हात घालून करीत आहे. आणि याला जर आपल्याला वाचवायचं असेल या देशाला, तर सर्व लोकांनी ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीला उकळून फेकण्याची गरज आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. आपण सामान्य वर्गाच्या लोकांना काय संदेश देणं इच्छुक करता? सामान्य लोकांना हाच आपल्याला संदेश आपल्याला देता येईल आजच्या प्रसंगी, की आपण जे काही सरकार निवडतो ते सरकार आपण कशासाठी निवडतो, की ते सरकार आपल्या हितासाठी काम करेल, आपल्या कल्याणासाठी काम करेल, आपल्याला शिक्षण, रोजगार आणि इतर ज्या काही सोयी सवलती आहेत ते आपल्याला मिळवून देण्यासाठी काम करेल. परंतु जर असं केंद्रीय कार्यकारिणी सदस्य और एक संयुक्त कृति संघर्ष समिति का भी सदस्य हूँ और मेरी संगठन संयुक्त कृति समिति में शामिल है. सर, आप आज इस संप में संविधान चौक पर जो संप में आए हुए हैं, तो ये पूरा संप जो है ये सिर्फ BSNL के महावितरण के लिए आया हुआ है. तो इसमें आपकी जो मांगे हैं, ये किस तरह की मांगे हैं? मैडम, मैं ये आज के इस दौर में इसलिए ये कहना चाहूँगा कि ये सिर्फ महावितरण का नहीं है. अपनी महावितरण की 3 कंपनियां हैं. महावितरण के साथ में महापारेषण और महाजनरेशन, ऐसी और 2 कंपनियां हैं. ये तीनों कंपनियों का ये संप है. और ये संप जो है, ये जो अपन कर रहे हैं, ये कोई मांगने के लिए नहीं है, या तो कोई हमारी कोई डिमांड नहीं है. हमको कोई पैसा नहीं चाहिए, हमको हमारे कोई हक ऐसा नहीं कि हमको कुछ चीज़ चाहिए, हम अपने उसके लिए मांग नहीं रहे. हम लोगों का कहना ये है कि भाई ये जो प्रॉपर्टी है आम जनता की है, ये आम जनता की प्रॉपर्टी है. अगर हमने किसी प्राइवेट व्यक्ति के हाथ में अगर दे दी, आज हम देखते हैं कई झोपड़पट्टी में जो छोटे छोटी जो बस्तियां हैं, उनमें हम लोग सब्सिडी देते हैं. उनको फार्मर्स है, अपने शेतकरी लोग हैं, उनको अपन सब्सिडी देते हैं. तो ये जो सब्सिडी के रूप में जो अपन कंपनी की तरफ से आने वाला पैसा उधर डाइवर्ट करते हैं, अब ये लोग जो ले रहे हैं, जो प्रॉफिट वाला पार्ट है वही लोग ये लोग ले रहे हैं. इनको खेतीबाड़ी वाला पार्ट लेना नहीं है, इनको खाली MIDC एरिया जैसा कि जहाँ से प्रॉफिट होता है. आज के कंडीशन में अपनी कंपनी जो है 135 करोड़ से फ़ायदे में है. जब फ़ायदे वाली कंपनी अपना प्राइवेटाइजेशन करने का मकसद क्या है कि भाई कंपनी डूब रही है तो उसको बचाना. भाई यहाँ बची हुई जो फ़ायदे में है, एक आशिया खंड में ये सबसे बड़ी कंपनी है. आशिया खंड में सबसे बड़ी कंपनी ये MSEB है और उस कंपनी में 135 करोड़ का मुनाफा है. दूसरी बात, पूरे भारत में से हर साल 3 से 4 प्राइज़ बेस्ट कंपनी का अवार्ड लेके आती है. तो फिर ऐसी कंपनी को, इनको प्राइवेट वालों के एक कोई यानी जो भांडवलदार है उसके हाथ में देने का मकसद क्या है? साफ सी जाहिर बात है कि भाई इनको कुछ उसमें फ़ायदा होगा. आज तक का इतिहास रहा है कि जब भांडवलदारों ने अपनी कंपनियां खड़ी की है, आज भी MIDC में देखेंगे हमारे जो लाचार कर्मचारी है, इन्होंने कंपनियां स्थापन तो कर दी, प्रोडक्शन भी करवा लिया. जब कंपनी फ़ायदे में आ गई, पैसा दूसरी और डाइवर्ट कर दिया, कर्जा लेके दूसरी कंपनियां खोल दी, अपना नाम निकाल दिया, बीवी का नाम, बच्चों के नाम से नई कंपनियां खोल दी. और ये जो पैसा बचा है, जो कंपनी है जो जिसके नाम से कर्जा लिया हुआ रहता है, इसको वो दिवाला घोषित कर देते हैं. और आज तक का हिस्ट्री ही है. हम लोग जो डूब रहे, आज बच्चा पैदा होता है तो लाखों रुपए का कर्जा लेके पैदा हो रहा है. पैसा कहाँ जा रहा है? आज इतने करोड़ों रुपए का ब्याज से पैसा ले रहे हैं, कहीं ना कहीं ये लोग लगा रहे. कर्जा लेके हमको बाकी सब चरने की ज़रूरत क्या है?
जब हमारे पास है, कंपनी है, ये सब देती है। आज के दौर में जैसा अगर देखा जाए तो कंपनी ने कई जगह पे यही कर्मचारी जो है अपनी मॅडम आपलं नाव सांगा. मी निशा पंकज चौधरी, उपकार्यकारी अभियंता आहे महावितरणमध्ये आणि केंद्रीय महिला प्रतिनिधी मागासवर्गीय संघटनेची. आजचा हा जो संप आहे आमचा 4 तारखेच्या 00 तासापासून आम्ही संपावरती आहोत. या संपामध्ये पूर्ण MSEBीचे म्हणजे जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन तिन्ही कंपनींचे एकूण 90,000 कर्मचारी आणि जवळपास 30 संघटना, संपूर्ण संघटना 100% संपामध्ये उतरलेल्या आहे. कारण 8 ऑगस्टमध्ये एक बिल आलं, इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट 2022, 8 ऑगस्टमध्ये लोकसभेमध्ये ते पासही झालं नाही. परंतु केंद्र शासनाने इलेक्ट्रिसिटी ॲक्ट जो आहे 2003चा त्याच्यामध्ये थोडंफार काही हे करून भारतीय म्हणजे केंद्र शासनाने एक अधिसूचना जारी केली की एक पॅरलल फ्रँचायझी किंवा पॅरलल लायसन्सीसुद्धा डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा देण्यात यावी. तर त्यानुसार 9 सप्टेंबर 2022ला ती एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेच्या आधारे अदानीने मुंबईमधील मुंबई, नवी मुंबई, मुलुंड, ठाणे, वाशी, रायगड ह्या 3 जिल्ह्यांसाठी त्यांनी अप्लाय केलेला आहे. आणि त्याच्यामुळे तो जो आहे तो एरिया तो मॅक्झिमम इंडस्ट्रियलाइज्ड एरिया आहे आणि महावितरणचा 40% रेव्हेन्यू त्या 3 जिल्ह्याचा आहे. आणि ते 3 जिल्हे जर गेले तर महाराष्ट्राच्या महावितरणकडे काही राहणार नाही. आणि जर तुम्हाला महावितरणचा आपण सगळ्यांना माहिती आहे की आम्ही जवळपास 7.5 रुपये 7 रुपये 35 रुपयेप्रमाणे एक युनिट खरेदी करतो ट्रान्समिशनकडनं. आणि आपण ग्राहकाला, घरगुती ग्राहकाला 2.5 रुपये प्रति युनिट वापरतो. BPLला 1.5 रुपयांनी देतो. कृषीला सुद्धा 1 रुपया 1.25 रुपयाप्रमाणे आपण वीज विकतो. परंतु म्हणजे ही आपण क्रॉस सबसिडी देतो. आणि इंडस्ट्रियल ग्राहक किंवा जे मोठे कमर्शियल ग्राहक असतात, उच्च दाबवाले ग्राहक असतात, त्यांच्याकडनं आपण 12 रुपये 15 रुपये प्रति युनिट घेतो. आणि आपण त्यांना जे छोटे ग्राहक आहेत म्हणजे कृषी झाले किंवा घरगुती झाले त्यांना आपण सवलत देतो. तर ही जी क्रॉस सबसिडी आहे, जर अदानी प्रायव्हेट पॅरलल लायसन्सी जर आली, ही फ्रँचायझी नाही आहे. कारण फ्रँचायझी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. औरंगाबाद झालं, जळगाव झालं, इवन दो नागपूरला सुद्धा SNDL 10 वर्ष काम करून गेलेली आहे. फ्रँचायझी म्हणजे तुम्ही किरायाने देणे, पण पॅरलल लायसन्सी म्हणजे आपण त्यांना आमचं करोडो रुपयाचं महावितरणचं इन्फ्रास्ट्रक्चर एखाद्या भांडवलदाराला फुकटामध्ये देणे आणि तो त्याच्यावरून पैसे कमवेल. म्हणजे जसं आता BSNL विकल्या गेली, प्रायव्हेटाईज झाली किंवा रेल्वे जात आहे, एअरपोर्ट झाले, तसे महावितरणसुद्धा MSEB जर प्रायव्हेट झाली तर जे आपले संविधानिक अधिकार आहे इक्वॅलिटीचे ते सगळे लोकांचं आरक्षण या सगळ्या गोष्टीवरती परिणाम पडेल. आणि त्याच्यामुळे महिलांच्यासुद्धा जे 33% रिझर्वेशन आहे तो सुद्धा अफेक्ट होईल आणि सगळ्यांचंच नुकसान होईल. आणि फक्त एम्प्लॉईजच नाही तर टॅरिफ रेट हाईक होईल. आणि टॅरिफ रेट हाईक होईल जसं जिओने आधी पहिले 3 महिने फ्री दिलं, नंतर काही दिवस कमी रेटमध्ये दिलं आणि आज आता तुम्ही रेट पाहाल तर एक कमी डेटा बाईटसाठी सुद्धा खूप जास्त पैसे आकारले जाते. 750 रुपये घेतले जातात पर महिन्याचे. तर हे नंतर तुम्हाला मिळणार नाही. क्रॉस सबसिडी संपेल आणि क्रॉस सबसिडी आप लोगों का विभाग ही इस आंदोलन में नहीं है. इस आंदोलन में आप लोगों के साथ में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को मानने वाली रिपब्लिकन जनता भी आप लोगों के साथ में खड़ी है. क्योंकि ये जो आंदोलन है यह निजीकरण के खिलाफ है और निजीकरण ये जन विरोधी नीति है. म्हणजे अदानी उद्योगाला समांतर वितरणचा जो परवाना देण्याचा यांचं षडयंत्र आहे. हा परवाना देऊ नये. कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार महाराष्ट्रातील 40,000 कंत्राटी आउटसोर्सिंग कामगार हे 15 ते 20 वर्षापासून रोजंदारी म्हणजे जे काही केंद्र सरकारने विद्युत अधिनियम 2003मध्ये जो काही बदल केलेला आहे आणि त्यांनी 8 ऑगस्ट 2022मध्ये संसदेमध्ये एक बिल ठेवलेलं आहे, ते पारित न होता त्यांनी अडाणी आणि अंबानीला देण्यासाठी एक पॅरलल म्हणून जे काही परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याला आमचा विरोध आहे. जर परिपत्रकामुळे जे काही सामान्य ग्राहकांना जे काही आता सुविधा मिळत आहे कमी याच्यामध्ये तर त्या बंद होईल. आपण बघितलेलं आहे की BSNLचं खाजगीकरण झाल्यानंतर जे काय रिलायन्सनी फुकट सिम वाटलं होतं आणि फ्री सेवा दिली होती, परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी ग्राहकांना आधी आकर्षित केलं आपल्याकडे आणि आता त्यांचा जो स्लॅब आहे 700 रुपये 800 शिवाय तुम्हाला रिचार्ज करता येत नाही. तसंच आपलं MSEBीचं होणार आहे. ज्या काही सुविधा मिळते त्या आता तुम्हाला स्वस्त पैशामध्ये मिळत आहे, त्या एकदम डबल होऊन जातील आणि एक भांडवलशाही हुकुमशाहीसारखं आपल्याला सेवा मिळेल.
याच्या पुढे म्हणजे असं म्हणणं आहे आपलं की ज्या अदानीने